न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या नाशिक डायसेशन ट्रस्टचा वाद चिघळला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय श्रीवास्तव आणि कथित कंपनी सेक्रेटरी विपुल लाठी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी करत ख्रिश्चन समुदायाने शनिवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली। सराईत गुन्हेगार श्रीवास्तव लाठी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असून गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा समस्त ख्रिश्चन धर्मियांकडून देण्यात आलाय। याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला 2 आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला 1 असा एक गुन्हा नोंद आहे। याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे। त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले, पण गेल्या 3 महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे। सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही। पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सीपी साहेबांना मॅनेज केलेलं आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही। आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता। त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही, हा पळून गेला। यांनी कोणत्याही समाजाला उत्तर दिलेलं नाहीये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आणि जे काही FIR दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते। या प्रकरणी डायसेशन ट्रस्टचे वकील अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय। शिंदे यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले असून विपुल लाठीच्या अनेक कारनाम्यांचा त्यांनी बुरखा फाडला। आता तक्रार करण्याची तर कोणाची, हेच तक्रार केली तर आम्हाला न्याय मिळत नाहीये। या अजय श्रीवास्तवला अजून पोलीस पकडत नाही। आत्ताही तुम्हाला मी चॅलेंज करतो साहेब, त्याच्या घरासमोर मोठी व्हॅन देऊन कमांडो बसवलेले त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी। एवढा मोठा VIP आहे का तो? नाशिकमध्ये न्यायाधीशांच्या घरासमोर नाही आहेत एवढी मोठे कमांडो आणि एवढी मोठी गाडी ठेवलेली, पण त्याच्या घरासमोर मोठी गाडी आणि कमांडो ठेवलेले आहेत का? असं का अजय श्रीवास्तवनी पाकिट दिलं का कोणाला खूप मोठं? काय काही कमिटमेंट केली म्हणून पोलिसांनी एवढे मोठे कमांडो त्याला दिलेले आहेत? आणि हे पोलिसांना अधिकार आज पण आहे, कारण की तो तडीपार गुन्हेगार आहे। ह्याच नाशिक पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं। आत्ता पण त्याच्यावरती जवळजवळ 6 ते 7 गुन्हे रजिस्टर्ड आहे। त्याला तडीपार का नाही करत आहे? MPID अंतर्गत तरी त्याला बेल भेटली, तरी आज नाशिकचे कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर संदीप कर्णिक इज अन IPS ऑफिसर, आज पण MPID अंतर्गत त्यांना अधिकार आहे, त्याला स्थानबद्ध करता येतं। 1 वर्षासाठी स्थानबद्ध का करत नाही CP नाशिक? Why his hands are shaking to touch अजय श्रीवास्तव? असं दिसतंय की CPला कंटिन्युअस रिप्रेझेंटेशन दिले। आमच्याकडे ॲक्नॉलेजमेंट आहे 4 तारखेला, मला वाटतं डिसेंबर 4 तारखेला आम्ही CPंना अर्ज दिला, त्यांची माझ्याकडं रिसिव्ड आहे। तोपर्यंत तो कोर्टामध्ये बेलसाठी गेला नव्हता। मी CPंना प्रश्न विचारला की तुमचं बोस्टअप इन्व्हेस्टिगेशन आहे, तुम्ही त्याला अरेस्ट का नाही करत? 6 तारखेला इमिडिएट तो कोर्टात जातो आणि 1 सेकंदामध्ये त्याला ऑर्डर भेटली की पोलिसांनी त्यांना टच करू नये। कोर्ट असं म्हणतं विदाऊट रिटर्न ऑर्डर। जजेस पण आजकाल सांगतात पोलिसांना ह्यांना पकडू नये, अशी कोणती CRPC मध्ये प्रोव्हिजन आहे का? विपुल लाटेनी हा एक फ्रॉडेस्टर आहे, त्याच्या मागं सेबी लागली पाहिजे, फेअर अँड फेमा अंतर्गत त्याची चौकशी झाली पाहिजे। हा खूप मोठा इकॉनॉमिक फ्रॉड आहे आणि इट्स मोर दॅन 100 CR, तर त्याच्यामुळे 100% EDनी त्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे। ED का चौकशी करत नाही? कारण की ED पूर्णपणे बिझी आहे अपोजिशन संपवण्यासाठी, त्यांना जेन्युन केसेस काही भेटत नाही का? एवढा मोठा जेव्हा शेल कंपन्या आहे त्याच्यामध्ये 20-25 कंपन्या इन्वॉल्ड आहेत, फ्रॉडेस्टर ट्रान्झॅक्शन आहे, फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामध्ये ED का नाही इंटरफेअर करत? आणि ED इज व्हेरी मच इन नाशिक, त्यांचं ऑफिस आहे नाशिक। इम्पार्शल काम करावं, CP साहेबांना जराशी जाग यावी, त्यांनी आदेश द्यावे। आमचे अजून 4 गुन्हे बाकी आहेत ते रजिस्टर्ड करावे, त्याला अरेस्ट करावं, त्याला मोकळीकता देऊ नये, MPID अंतर्गत त्याच्यावरती चौकशी करावी, त्याला स्थानबद्ध करावं। गरज पडल्यास आता समाजाला त्याला धोका आहे, त्याच्या घरासमोर एवढे पोलीस त्यांनी प्रोटेक्शनसाठी ठेवलेले, पण तो हार्डकोर क्रिमिनल, त्याला तडीपार का नाही करत सरकारवाडा? गरीब लोकांच्या मुलांना तडीपार करतात, कारण की दाखवायला आम्ही खूप चांगलं काम करतो। त्यांची ड्रिल काढतात, परंतु अजय श्रीवास्तवची ड्रिल पण काढली नाही, ब्रँडिंग झालं नाही, काहीच नाही।
लाठी श्रीवास्तव विरुद्ध गुन्हा दाखल न करता पोलीस त्यांना संरक्षण देत असल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी देखील शिंदे यांनी संशय व्यक्त केला.